आपण बनवतोय वाटाणा बटाट्याची भाजी। तर त्यात आपण तयारी करतोय ती भाजीच्या मसाल्याची। सगळ्यात प्रथम आपण टाकतोय खोबऱ्याचा कूट। खोबऱ्याचा कूट झाल्यानंतर हा आहे कांदा लसूण मसाला। कांदा लसूण मसाला झाल्यानंतर ही आहे धना पावडर। धना पावडर झाल्यानंतर हे आहे हळद पावडर। हळद पावडर झाल्यानंतर आहे एव्हरेस्टचा मटन मसाला। एव्हरेस्ट मटन मसाला झाल्यानंतर आहे हा आहे संगमनेरचा फेमस कोथिंबीर मसाला। त्यानंतर आहे मिरची पावडर। हा आहे कोथिंबीरचा स्पेशल मटन मसाला। त्यानंतर आहे अंबारीचा स्पेशल संडे मसाला। सगळ्यात शेवटला टाकतोय आपण त्याच्यात कस्तुरी मेथी। भाजीसाठी घेतलेला खडा मसाला तुम्ही बघू शकता। याच्यात लवंग, दालचिनी, कर्णफूल, हिरवी विलायची, जिरे आणि मोहरी घेतलेली आहे। भाजीसाठी तेल तापलेलं आहे। आता त्यामध्ये आपण टाकूया खडा मसाला आणि कढीपत्ता। मसाला चांगला तडकल्यानंतर त्यामध्ये टाकूया बारीक कापलेला कांदा। कांदा चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा चांगला परतून झालेला आहे। आता आपण त्यामध्ये टाकतोय आलं, लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट। ही पेस्ट चांगली परतून घ्यायची। आलं, लसूण, हिरवी मिरची पेस्ट चांगली परतून झाली। आता त्यामध्ये आपण टाकतोय पावडर मसाले, जे की मी तुम्हाला मागाशी व्हिडिओमध्ये दाखवले होते। ते पण चांगले परतून घेऊया। मसाल्याला उकळी आलेली आहे। आता आपण त्यामध्ये टाकूया कोथिंबीर आणि खडे मीठ। तडका चांगला परतल्यानंतर त्यामध्ये आपण टाकलेलं आहे पाणी। आता पाण्याची उकळण्याची वाट बघूया आणि नंतर त्यामध्ये टाकूया बटाटे। आपण बनवतोय वाटाणा बटाट्याची भाजी। तर त्यासाठी हे असे बटाट्याचे क्यूब्स कापलेले आहेत आणि हा आहे वाटाणा, फ्रोझन वाटाणा आहे हा। रस्सा उकळल्यानंतर आपण त्यात पहिलं बटाटा टाकणार आहे, कारण की बटाटा शिजायला टाईम लागेल। वाटाणा थोडा लेट टाकणार आहे, कारण की हा वाटाणा जवळपास 50% शिजलेलाच असतो। आपल्या रश्श्याला उकळी आलेली आहे। आपण आता त्यामध्ये टाकूया बटाटा। बटाटा चांगला उकडून द्यायचा आहे। 70 ते 80% बटाटा शिजल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत वाटाणे। आता आपण भाजीमध्ये टाकणार आहेत शेंगदाणे, हावरी व मगजबीचा कूट, ज्याने भाजी आपली घट्ट होईल।